जय भीम जय संविधान। तर आज विषय असा आहे, काही भाऊ आणि बहिणी अशा कमेंट करत आहे, तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तुम्हाला आरक्षण देत होते तेव्हा तुम्ही घेतलं नाही असे म्हणतात कमेंटमध्ये। आता भिकाऱ्यासारखं मागताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव जेव्हा आम्हाला देत होते तेव्हा आम्ही घेतलं नाही, एकदम खरं आहे, कटू सत्य आहे हे। खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची दूरदृष्टी होती, त्यांना हे सर्व आधीच कळत होतं, दिसत होतं हे असं होणार आहे। पण आमचे काही म्हणजे त्यांच्याकडं, आमच्या लोकांकडं भरपूर प्रॉपर्टी होती, त्यांना असे 100 एकर 50 एकर असे वावर होते, वाडे उडे होते, त्यांच्याकडे गडी कामाला राबत होते, त्यांना वाटत होतं आमच्याकडे एवढं आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी होती, त्यांना माहिती होतं हे संपणार आहेच आहे। कारण की त्या टायमाला काही असं फॅमिली नियोजन असं वगैरे वगैरे काही नव्हतं। कुणाला 8 पोरं व्हायची, कुणाला 4 पोरं व्हायची, कुणाला 6 पोरं व्हायची। आता तुम्ही विचार करा, ज्या माणसाला 100 एकर जमीन आहे त्याला 8 पोरं असले तर त्यांना 25 एकर येईन, नंतर त्यांना 4 झाले, नंतर त्यांना 10 एकर येईन, नंतर त्यांना बी परत 2 3 झाले, त्याच्यातले 2 एकर येईन, परत त्या 2 एकरवाल्याला बी 2 पोरं झाले, त्यांना काय येईन अर्धा एकर, असं करीत 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 असं संपलेलं आहे। त्यामुळं आता आरक्षणाची भीक मागतोय हे कटू सत्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टायमाला घ्या म्हणत होते, खरंच ते म्हटले सुद्धा होते, ते म्हणले बी होते, ज्या टायमाला तुम्हाला गरज पडेल, ज्या टायमाला तुम्हाला गरज पडेल त्या टायमाला द्यायला मी नसेल। खरंच ही गोष्ट खरी ठरली आहे। आज किती आत्महत्या होत आहेत, किती बलिदान जात आहेत आरक्षणाच्या पायी। खरंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरंच खरंच खूप उपकार आहेत या मानव जातीवर। आरक्षणाचं त्यांना अगोदरच दिसत होतं, घ्या म्हणत होते, पण हे आमचे भोळे लोक होते ना, त्यांना वाटत होतं आमच्याकडे एवढं आहे, आम्हाला काय गरज आहे। म्हणजे काही काही गर्विष्ठ होते, काही काही भोळे होते, असंही